नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे. कदाचित खूप जणींना रिलेट होईल. आज आमच्या आजऱ्याजवळ जे रामतीर्थ आहे तिथे जायचं ठरलं असं नाही, ठरवलं, कारण इतक्या सहज प्लॅन ठरत नसतात. गेल्या 8 दिवसापासून यात्रेमुळे खूप धावपळ झाली. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त कामच काम, स्वयंपाक, पाहुणे, घर आवरणं, तयारी. 1 मिनिटसुद्धा स्वतःसाठी वेळ नव्हता. आणि आज अचानक मनात आलं, बस आता थोडा ब्रेक हवा. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, चला ना आज थोडं बाहेर जाऊन येऊ. पण तसं लगेच कोणी तयार होतं का? थोडा नाही, खूप हट्ट केला. मग थोडं समजावलं, थोडं मन वळवलं आणि खूप प्रयत्नानंतर तयार झाले. पण खरं सांगू का, हा फक्त बाहेर फिरायला जाण्याचा विषय नाही, हा आहे एका स्त्रीच्या मनाचा विषय. स्त्रीला पण वाटतं ना की थोडा वेळ स्वतःसाठी मिळावा, घरच्या कामापासून थोडा ब्रेक मिळावा. पण आपल्या समाजात लहानपणापासूनच एक गोष्ट बिंबवली जाते, घरचं काम करणं हेच तुझं काम आहे. आणि मग हळूहळू ती स्वतःलाच विसरते. जेव्हा ती म्हणते मला थोडा ब्रेक हवा आहे, तेव्हा लगेच उत्तर येतं, तू एकटीच करतेस का सगळं? बाकीच्या बायका पण करतात की काम, त्यांना कुठे मिळतो ब्रेक? आणि मग ती काहीही नाही बोलत, फक्त शांतपणे पुन्हा कामाला लागते. पण खरंच बाकीच्या बायकांना ब्रेक मिळत नाही म्हणून आपल्यालाही मिळू नये का? पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला थकवा येत नाही. आपल्यालाही वाटतं कोणीतरी विचारावं, तू थकली आहेस का? आपण आनंदी असलो तरच आपलं घर आनंदी राहतं. आणि मग आम्ही बाहेर पडलो, थोडं फिरलो, मन मोकळं केलं आणि खरंच सांगते, फक्त काही तासातच मन खूप हलकं झालं. ह्या सगळ्याचं क्रेडिट माझ्या सासूबाईंना जातं. त्या म्हणाल्या, जा तुम्ही थोडं फिरून या, कामं काय रोजची असतातच. आज समजलं, घरातल्या स्त्रीला जर दुसऱ्या स्त्रीने साथ दिली तर तिचं आयुष्य किती सुंदर होऊ शकतं. जर तुम्हालाही हे रिलेटेबल वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.